येशू ख्रिस्ता जन्म याप्रमाणे झाला. त्यांच्या आई मरिया हिची योसेफ यांच्याशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाल्याचे दिसून आले. मरियमचा पती योसेफ हा नित्यनेमाने होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. तो या गोष्टीविषयी विचार करीत असताच त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियमला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहिला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. तो आपल्या लोकास पापापासून तारेल. प्रभूने संदेशद्वारे ते सांगितले होते. ते परिपूर्ण व्हावे ह्यासाठी ते सर्व झाले ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल आणि त्याचे नाव इम्मानुएल हे नाव देण्यात येईल. या नावाचा अर्थ असा होतो की देव आपल्या बरोबर आहे. तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफने केले. त्यांनी तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला, तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही आणि त्याचे नाव येशू ठेवले. प्रेज द लॉर्ड. जय मसीह. आपली ही छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा.